ठीक आहे. या घराचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. हे घर आता मगाशी त्या काकीने पण सांगितलं, त्या आईने सांगितलं, ह्या इथं दादाने पण सांगितलं की हे घर असं, हे किती फुटाचं आहे? 16 फूट हे घर आहे मित्रांनो. आणि अशी 5 घरं आहेत आणि इथे भिंत दिसते तशी ती भिंत नव्हती आधी. पूर्ण हे 5 घरे, पुढचा हॉल हा एक सलग असा हॉल होता आणि 16 फूट एका खोलीची आता लांबी आहे. तर पूर्ण हे म्हटलं तर 80 फुटाचं आहे. आणि याची रुंदी मला वाटतं किती असणार? 14 फूट. आणि तुळ्या बघा मित्रांनो, ह्या तुळ्या किती मोठ्या आहेत बघा, त्यावेळेच्या तुळ्या आहेत. आणि 1905ला हे घर बांधलेलं आहे. आज ह्या घराला 115 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे काय, ह्या घराची रुंदी एवढी मोठी असण्याचं कारण ते आता कामते मामा तुम्हाला सांगतील. अशा तुळ्या कधी बघितलेल्या का तुम्ही? नाही, हे तेल्याच्या घर ह्या पद्धतीचीच असतात रुंदी. हां, ती मध्ये घाणा ठेवून हां, बैल फिरायला पाहिजे ती. बैल फिरायला पाहिजे, होय. त्यासाठी एवढे रुंद, एवढी रुंदी लागणार. रुंदी यासाठी ठेवल्या. नाहीतर एवढ्या मोठ्या तुळ्या अशा बघायला मिळत नाहीत आपल्या नाही, ते आपल्या घराची नाही. म्हणजे बैल ह्या ठिकाणी इथं फिरता यावं बैलाला म्हणून एवढे मोठे हे केलेले आहेत. आणि तुळ्या पण जुनं बांधकाम किती मोठं आहे, किती दणकड आहे बघा. एवढ्या रुंद असून सुद्धा याला अजूनही बाक आलेला नाही आहे. विशेष म्हणजे एवढ्या रुंद असून सुद्धा खाली इथं आधार काही नसताना एकाही तुळीला बाक आलेला नाही आहे. एकही तुळी वाकलेली नाही आहे. आणि असं सलग 80 फूट रुंद मित्रांनो, 80 फूट रुंद हे घर आहे. तर हे घर तुम्हाला बाहेरून दाखवतो मी. इथं बाहेरच इथं लिहिलेलं आहे बघा, श्री सद्गुरू मुळे महाराज पादुका स्थान असं लिहिलेलं आहे इथं. हमेदवाड्यामध्ये आलात तर चावडे गल्लीनं वर यायचं. हमेदवाड्यामध्ये आल्यानंतर चावडे गल्लीनं वर आलात की तुम्हाला इथं हे घर बघायला मिळेल. अगदी शेवटच्या टोकाला, चावडे गल्लीतनं वर आला की अगदी शेवटच्या टोकाला इथे हे घर बघायला मिळेल तुम्हाला. श्री सद्गुरू मुळे महाराज पादुका स्थान असं इथं लिहिलेलं आहे घरावर. आणि हे बघा, हे पहिलं घर, हे दुसरं घर, तिसरं, चौथं आणि ते 5वं घर, असे सलग 5 घरं इथं केलेले आहेत. घरात 4 घाणं होतं. हा, 4 घरात 4 घाणं होतं. आता हे घाण्याचंच आहे काय? ह्याला मावशी ठेवलंय आता. ह्याला बैल असं बैलानं फिरवायचं. फिरवायचं काय? अरे बापरे. एक एक साईज सगळं मोडून गेलं. किती वर्षाचं कुठं राहते आता. बरोबर आहे की. आणि एवढं मोठं हे फिरायचं असं? होय. हा, हं. अरे असं बापरे. गोल फिरायचं एवढं. घाण्याचं इथं दगड एक, आहे. इथं एक, इथं एक, तिथं एक. बरोबर 4 घाणं होतं. होय. बरोबर. चला मूर्त्या बघूया चला. हे बघा, हे वर कसं हे आहे बघायला. हे असं उलटाचा ठेवलेला आहे. उलटा ठेवलेला आहे काय? हा, इथं हे ह्याच्यात अडक असायची खाली, ह्याच्यात अडक असायची. बरोबर. मित्रांनो, हे तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. आणि शक्यतो दुर्मिळ ठिकाणीच, क्वचित ठिकाणीच हे बघायला मिळेल तुम्हाला. हा दगड, पूर्वीचा दगड आपण पाहतोय, घाण्याचा दगड आहे हा. इथं हा उलटा दगड ठेवलेला आहे. इथं ही बाजू खाली असते, इथं अडक असते. बघा हे फिरून फिरून कसं झालेलं आहे. मला आता आठवतं मित्रांनो, आपण दरोडा पडलेल्या कपिलेश्वराच्या घरात गेलो होतो, त्यावेळेस सुद्धा असाच पाऊल खुणा आपल्याला पूर्वीच्या बघायला मिळाल्या होत्या. त्या घरावर दरोडा पडलेल्याच्या खुणा आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. तसाच हा दगडसुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. आणि हे स्थान फार महत्त्वाचं आहे, कारण इथं मुळे महाराज येऊन गेलेत. मुळे महाराजांचे पाय ह्या घराला लागलेले आहेत. मुळे महाराज इथं वस्तीला असायचे. तर ह्या घरात आपण आज आलो आहे, ते आपलं नशीब आहे. आणि त्या खरं वास्तवे की तुम्ही इथं झोपायला असायचे. इथं झोपायला बसायला इथं असायचं. हां, ते देवळीत लाडू डबा बेसनचं आवडते. हां, लाडू डबा कोण बी दिलेले घरात केलेले हां. ते डबा ठेवायचे देवळीत तिथे विठ्ठल रुक्माई आम्ही मूर्ती बसवली. बसवलाय. हां हां हां. या बघूया की. अरे वा. म्हणजे ज्या देवळीमध्ये महाराजांचा बेसनचा लाडू असायचा, प्रसाद असायचा, त्या देवळीमध्ये तुम्ही मूर्ती पुजलेली. आणि ह्याच ठिकाणी बसायचे काय महाराज? इथं बसायचं. मूर्ती सांगा. होय, इथं बसायचं. बरं. मूर्ती कधी बसवल्या ते का कधी बसवल्या काय नका. मुळे महाराजांच्या वेळी बसवल्या मूर्ती. कधी बसवल्या ते सांगा जरा. ऐकू येत नाही जरा. मूर्ती कधी बसवल्या ते सांगा. मूर्ती कधी बसवल्या ते सांगा. मूर्ती येते काय माझ्या लक्षात नाही. म्हणजे महाराज असताना बसवले काय? महाराज असताना बसवले काय?
नाही नंतर नंतर बसवलं बसवलं. गारगोट्याला साहित्य झालं हा. तिथं देऊळ बांधलं हा 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 मग ते वर्षात एकदा आमच्यातले सगळे जाऊन येतात बरोबर बरोबर पाडवाला बरोबर जेवण प्रसाद असतंय हे घर ह्या जागेच बरोबर महाराज बसलेले असायचे ह्या जागेत बसलेले असायचे ह्या कोपऱ्याच बसलेले असायचे आणि तिथे त्या महाराजांचा आवडता असा प्रसाद असायचा. मित्रांनो ह्या देवळीचं दर्शन झालं संपलं बाकी काही नको. बघा ही देवळी मित्रांनो महाराजांचा प्रसाद ज्या ठिकाणी ठेवला जायचा ती देवळी आणि इथं महाराज बसले असायचे. तुम्ही आता आणखीन एक मी तुम्हाला जास्त त्रास देतोय पण विनंती अशी करतो की इथला हा बेड काढून तुम्ही ह्या साईडला ठेवावा आणि इथं एक गादी करावी आणि त्या गादीवर कुणीही बसायचं नाही. ती खास महाराजांची गादी असं इथं ठेवावी असं एक तुम्हाला विनंती आहे. कारण महाराज इथं बसायचे म्हणजे महाराज आता आहेत नाहीत असं नाहीत देहरूपाने नसले तरी सूक्ष्म रूपाने ते आहेत. ते कधी तुमच्या ह्या गादीवर येऊन बसतील ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून इथे या ठिकाणी एक गादी करा आणि हा बेड इथला मात्र इकडे या साईडला काढा किंवा बेड इथं करण्यापेक्षा आतच बेड हे करा. हे स्थान खूप महत्वाचं आहे आणि मोलाचं स्थान आहे. सांग बोल बाळूमांच्या नावानं सांग बोल. इथं पाठीमाग ह्या मूर्त्या दिसत आहेत कलावती आहे दिसत आहेत आणि इथं महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं महाराजांचा मंत्र इथं आहे. चांगलं